आई आपल्या पिल्लाला नेहमी जीवापाड जपते, पण माझ्या बाबतीत मात्र उलटच घडलं. कारण आमच्या मिठूनी काल 4-5 पिल्ली दिलेली होती, पण ती दूध पाजायला नकार देत होती. आम्ही जबरदस्ती दूध पाजायला गेलो आणि तिचाच पाय तिच्या पिल्लाच्या अंगावरती लागला. मग नक्की ओरबडून एवढी मोठी जखम झाली. पण माझा जीव काय राहतोय का? तिनं नाही दूध पाजलं तर मी काही ना काही तर प्रयत्न करून त्याच्या मुखामध्ये 2 थेंब दुधाचे सोडणारच होते. म्हणून माझा प्रयत्न मी चालू केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या पिल्ल्याला काय करायला लागेल फक्त मला कमेंट करून सांगा. चला तर मग मी व्हिडिओ चालू करते. हे बघा आमची किट्टू आणि मिट्टू आहेत. त्यांना आम्ही 6 महिने झालं घरामध्ये आणले आहेत. खूप छान आहेत आणि खूप गोंडस पण आहेत, खूप छान दिसतात आणि तेवढीच दमवतात पण. मग दिवसभर कॅरेटमध्ये कोंडून असतात म्हणून मी त्यांना संध्याकाळी रोज तास एक रिकामं व्यायाम पण होतो आणि ते त्यांचा हातपाय हलवून म्हणजे त्यांचा व्यायाम होईल आणि त्यांना छान वाटेल असं घरात फिरून मध्ये हवेला फॅन लावून किंवा कूलर लावून मी सोडत असते. तेव्हा त्यांचं रोजचं त्यांचं खेळणं बागडणं त्यांचं प्रेम प्रकरणासारखं चालूच असतं. घरामध्ये सस्य असले की पॉझिटिव्ह एनर्जी येते, ही तर खरंच आहे. आणि खूप दिवस झालं आम्ही 5-6 महिने झाले आमच्या पिल्लांना आम्ही घरात आणले, त्यामुळे आमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे, छान पण वाटतं. त्यांचं ते खेळणं बागडणं त्यांचं प्रेम करणं खूप आम्हाला सगळ्यांनाच मला तुमच्या दाजींना आमच्या सोमूला खूपच आवडतं आणि आम्ही त्यांची खूप काळजी घेतो. त्यांना काय हवं नको बघतो. त्यांच्यासाठी स्पेशल बाजारातून सगळा खाऊ घेऊन येतो. खाऊ म्हणजे दुसरा काही खाऊ नाही, काय टॅमॅटो ककडी गाजर आणि काय काय लागतं ते केळी वगैरे खातात ते आवडीनं. आणि काही कुठलं फ्रूट वगैरे मिळालं तर फ्रूट पण घेऊन येतो आणि ती खूप छान आहेत. आणि काही दिवसानंतर मला असं समजलं की आपली मिट्टू आहे ती प्रेग्नेंट आहे. मग माझा जीव काय राहत नाही. मग मी कॅटमध्ये तिला सारखं म्हणजे मया करायचं, तिच्या पोटावरून हात फिरवायचा, मग तिला पण खूप बरं वाटायचं. मग माझा काय हात राहतोय, माझी सोनोग्राफी चालू झाली. मग हात फिरवता फिरवता तिच्या पोटाखाली हळूच हात घालायचा आणि पिल्लांची हालचाल आपल्याला जाणवते का ही बघायची. म्हणजे माझं रोजचं डेली रुटीन ते चालूच झालं. मला दम निघतच नव्हता, पण घरामध्ये असं झालं काय आपल्याला खूप आनंद होतो. मग मी तिच्या पोटाखाली हात घालायची आणि निवांत काय कुठली हालचाल जाणवते का मी नेहमी बघायची. मला खूप आनंद वाटायचा आणि एखादी थोडी हालचाल माझ्या हाताला जाणवली की मला खूप खूप आनंद वाटायचा की अगं बाई माझं मिठ्ठू बाळ माझं प्रेग्नेंट आहे आणि मला आता बाळ पण त्याची बघायला मिळणार. आजपर्यंत व्हिडिओमध्ये सशाची पिल्लं बघायला मिळत होती, पण आता साक्षात माझ्या घरामध्ये सशाची पिल्ली आता येणार आणि त्यामुळे खूप मला आनंद झाला होता. म्हणून पिल्लांसाठी म्हणून आम्ही एक आपलं ते ह्याचं साऊंड बॉक्स असतं ना स्पीकरचं, त्याचं आम्ही रिकामं केलं. मग ते धुवून वगैरे स्वच्छ केलं आणि त्याच्या कॅटमध्ये ठेवून दिलं. मग जेणेकरून ती म्हणजे लाकडी होतं त्यामुळे उबदार लागत होतं. मी पिल्लांसाठी छान होतं म्हणून आम्ही तिच्या बॉक्समध्ये ठेवून दिलं. कारण तिला म्हणजे ओढ लागावी त्याच्यामध्ये जाऊन बसावं असं आम्हाला वाटत होतं. पण तिला पसंत पडते की नाही ही म्हणजे गॅरंटी कमीच होती. तरी पण ती ये जा त्या बॉक्सामध्ये करत होती. मग ती छान आतमध्ये बसेल एवढं मोठं पण होतं, त्यामुळे आम्हाला पण बरं वाटत होतं. मग ती काय करत्या काय नाही ते आम्हाला समजतच नव्हतं. मग एकदा जाऊन बसायची, आत यायची जाऊन बसायची, म्हणजे तिला पसंत पडते नाही ती आम्हाला काही माहितीच नव्हतं. मग जाऊ दे म्हणलं तरी आणि तिला सवय तर लागायसाठी आम्ही ते कॅटमध्ये ठेवून दिलेलं होतं. मग ते 2-3 दिवस कॅटमध्ये ठेवून दिलं, खरं त्याला पसंत पडते नाही कुणाष्ट. मग शेवटी फायनल ती वेळ आलीच, म्हणजे तो दिवस उगवलाच की तिच्या पोटामध्ये हळूहळू दुखायला चालू झालं. मग बाळाचं म्हणजे आता बाळ आता बाहेर म्हणजे जगामध्येही येणार, त्यामुळं तिला पण चाहूल लागलेलीच होती. त्यामुळे तिचा बी काही जीव राहत नव्हता. मग तिनं काय केलं, घरामध्ये जे कपडे मोमो दिसतात किंवा काय दिसतात ती सगळी तिनं गोळा करायला चालू केली. मग आमच्यामध्ये मशीनचं काम माझं घरात असल्यामुळं घरात आमच्या चिंध्या अशा मऊ चांगल्या होत्याच, म्हणून आम्ही तिला टाकायला चालू केल्या. मग तिचं काय तोंड गप्प बसतंय हो, सारखं ते एक चिंदी घ्यायची दारामागं जायची, एक म्हणजे चिंध्या अशा तोंडात जेवढ्या बसल तेवढ्या घ्यायची आणि दारामागं जायची. म्हणजे तिनं अखंड घरामध्ये त्या बॉक्समध्ये ती गेलीच नाही आहे. आम्ही बॉक्सची तयारी एवढी चांगली करून सुद्धा ती बॉक्समध्ये गेलेलीच नाही आहे. शेवटी तिनं दरवाजाच्या पाठीमागं अंधाऱ्या जागी म्हणजे जागा आम्ही साफ करून घेतलेली होती, त्या ठिकाणी तिनं स्वतःचं म्हणजे घर तयार केलं की मोमो, आणि एवढी छान छान कपडे मोमो आम्ही तिला टाकून दिलेली होती मी जेणेकरून ती स्वतःचं घर तयार करेल. मग तिच्या पद्धतीने तयार केलं असं म्हणून आम्ही चिंध्या आजूबाजूला टाकून दिल्या. मग ती सगळ्या चिंध्या तोंडामध्ये घेऊन जायची आणि त्या दरवाजा पाठीमागं असं तिनं सगळं पूर्णपणे चिंध्या पूर्णपणे गोळा करून नेल्या. जवळजवळ आम्ही तिला भरपूर अशा चिंध्या अशा टाकलेल्या होत्या जेणेकरून तिला म्हणजे पाहिजे तेवढ्या घेईल आणि बाकीच्या राहिल्या तर आम्ही गोळा करून ठेवून.
मग तिचं काय चिंध्या घ्यायचं, सगळ्या घरामध्ये राऊंड मारायचं तिचं चालूच होतं. मग ते बघायला खूप मला छान वाटत होतं की आजपर्यंत मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये आम्ही पाहिलेलं होतं. त्यामुळे स्वतः घरामध्ये जे काय अशा गोष्टी घडतात ना, त्यामुळे खूप आनंद वाटतो. मग तिचं ते चिंध्या टाकलेल्या, तिला एवढ्या चिंध्या टाकूनसुद्धा तिला पुरल्या नाहीत. मग तिनं आजूबाजूचे सगळं म्हणजे जुनी कपडे आपले असतात किंवा पाय पुसायचं किंवा आपण लादी पुसायचं एखादा कपडा असतो, तो सुद्धा तिला असा कमी पडायला लागला. मग तिनं का सगळ्या घरातनं राऊंड लागली ती, आणि शेवटी जेवायला बसली माणसं तरीसुद्धा त्यांच्या ताटातून उड्या मारून ती चालली, कारण तिला पिल्ल्याची आशा होती. आणि पिल्ल्याच्या त्या ह्याच्यामुळं हो का, ते कपडेसुद्धा पाय पुसायचं किंवा लादी पुसायची कपडेसुद्धा ती ओढून घेऊन चालले. आणि आम्हाला ते बघायला खूप कुतूहल वाटत होतं, म्हणजे नवीनच वाटत होतं, नवीन असं काय तर करायला आल्या, म्हणजे खूप असे आनंद वाटत होता की आपल्या घरामध्ये पिल्ले येणार आहेत म्हणून. मग त्याच्यामध्ये आम्ही तिला मोकळं सोडलेलं होतं घरामध्ये, तुला काय करायचं कर. शेवटी तिनं बिचारीनं ती कापडसुद्धा घेऊन गेली बघा पाय लादी पुसायचं. तरी म्हणलं, मी आमच्या सोमूला म्हणलं जाऊ दे, तिला काय करायचं ते करू दे, ती तिच्या पिल्लांच्या नादात आहे. तिनं सुतळ्यासुद्धा ठेवल्या नाहीत घरात, कुठं काय दिसल सांदाड कोपऱ्यात ओढून नेऊन तिनं दरवाजा मागं नेऊन ठेवायचं चालू केलं. आम्हाला बी खूप बरं वाटत होतं. आणि ती कशी करायची, तिच्या पोटात दुखायला लागलं की ती माझ्यापाशी यायची आणि माझ्या पायापाशी येऊन निवांत झोपून द्यायची. म्हणजे मला म्हणजे वाटत होतं की तिच्या नॉर्मल पोटात दुखायला चालू झालं आहे म्हणून. मग म्हणजे मला कसं तर म्हणजे वाटायचं, लहान बाळ आहे आणि शेवटी आम्ही तिला लहानाचं मोठं केलं आहे, असं वाटत होतं ती माझी मुलगीच आहे असं वाटत होतं. आणि तिच्या पोटात दुखायला लागले की म्हणजे माझ्याही भावना वेगळ्याच म्हणजे फील होत होत्या की पोटात दुखायला कशी यातना होतात मला, पण मी पण आहे मुलाची आई. त्यामुळं ज्यावेळी आपलं डिलेवरीचं टाईम जवळ येतं त्यावेळी कशा यातना होतं ते आपल्यालाही माहीत आहे. तिनं बेडवरचं दुपटंसुद्धा आपल्या बाळासाठी घ्यायला चालू केलं वडून वडून. मी तिला म्हणत होते, बाळा तुला मी अजून चिंध्या देते, दुपटं तुला घेता येणार नाही, तू काही वडू नको. तरी तिनं माझं काय ऐकलं नाही. तिनं प्रयत्न एवढे प्रयत्न केले, जेव्हा पाड तिनं प्रयत्न केले आपल्या बाळासाठी. तिनं कॅरीबॅगसुद्धा सोडल्या नाही. तिनं सांदाडीतनं किंवा सामान असतं तिथनं कॅरीबॅग फाडून काढल्या आणि तिनं आपल्या बाळासाठी, म्हणजे बाळासाठी आईची ओढ किती आहे बघा. असं वाटत होतं खरंच ते आपल्या बाळावर खूप प्रेम करते. तरीसुद्धा आमच्या सोमूनं तिच्या हातातून कॅरीबॅग घेतली, कारण कॅरीबॅगमध्ये दात वगैरे अडकला किंवा काय झालं की म्हणून कॅरेट तिनं सोडून दिली आणि दुसऱ्या कपड्याला कॅरेट खाली ठेवलेला, म्हणजे त्यांची शिसू पडावी म्हणून मी कपडा ठेवला, तो सुद्धा ती वडायला तिनं कमी केला नाही. मग तरी म्हटलं सोमू तिला चिंध्या अजून पाहिजेत म्हणताना चिंध्याची कॅरीबॅग तिने घेतली, तर त्या दोघांच्यामध्ये भांडणच लागली. ती सोमू इकडे ओढत होता आणि ती चिंध्या इकडे कॅरीबॅग ओढत होती. मग मी सोमूला म्हटलं सोडून दे, तिला सगळ्या दे चिंध्या, तिला काय घ्यायचं घेऊ दे, राहिलेला आपण भरून ठेवूया. पूर्णपणे तिने दोघांची भांडणं, म्हणजे ही इकडे वळते आणि ती इकडे वळते असं चाललंय. सीन तर एवढा भारी बघायला होता, पण काय करणार, शेवटी आईच आहे ती. सोमूला पण तिची माया खूप येते म्हणून तो पण हात फिरवत तिच्या अंगावरनं. मग शेवटी वैतागानं सोमूनं पण कॅरीबॅग ती सोडून दिली. तिला काय घ्यायचं ती घेऊ दे आणि बाकीच्या राहिलेला आपण भरून ठेव. मग चिंध्या टाक म्हटलं, तिला काय न्यायचं ते नेऊ दे. मग शेवटी चिंध्या टाकल्यानंतर सोमूनं चिंध्या ज्या टाकलेल्या होत्या तिनं सगळ्या तोंडात कोंबून भरल्या आणि शेवटी दरवाजा पाठीमागं ओढून घेऊन जायची, ठेवायची. जेवढ्या तोंडात बसतात तेवढ्या चिंध्या घ्यायची, ओढून घ्यायची, दरवाजा मागं ठेवायची आणि नंतर रिटर्न घ्यायची. दिवसभर तिचं चालूच होतं. मग ती थोडं पोटात दुखायला लागलं की थोडा आराम करायची, थोड्या चिंध्या घ्यायची, थोडा आराम करायची, थोड्या चिंध्या घ्यायची, म्हणजे एवढं तिनं दरवाजा पाठीमागं मऊ अशी गादीच फायनल केलेली होती, म्हणजे जेणेकरून माणसं असं बनवू शकणार नाहीत घर. पण त्या पिल्ल्याच्या आशेनं त्या आईनं मात्र एवढं छान घर बनवलं आणि खूप भारी वाटत होतं बघायला, म्हणून मी व्हिडिओ पण काढला हा. म्हणजे असा सीन परत नंतर बघायला मिळणार नाही लवकर, म्हणून मी पण व्हिडिओ शूट करत होते. जाऊ दे म्हणलं, तिला काय करायचं ते करू. तिला घरात पूर्णपणे मोकळं सोडलं होतं, पूर्णपणे दरवाजा पाठीमागं असं मऊदार तिनं गादी बनवलेली होती. खूप छान बघायला वाटत होतं. असं वाटत होतं की ती एखादं पिक्चरचं शूटिंगच चालू आहे तिचं. खरं मी पण हे ध्यानात ठेवायसाठी, म्हणजे बघण्यासाठी मी पण शूटिंग केलं, मला व्हिडिओ पण टाकता येईल. आणि तिचं पोट दुखायला लागलं की निवांत येऊन झोपायची. पुन्हा तिचं रिटर्न काम चालू व्हायचं की चिंध्या न्यायच्या आणि दरवाजा पाठीमाग ठेवायचं. काही घरामध्ये काही सापडलं तर ती पिल्लांच्या गादीसाठी ती नेऊन टाकत होती. आणि बघा तिचं पोटात दुखत फायनल ती वेळ आली शेवटी की तिचं खूप असं पोटात दुखायला लागलं. तिला खायला दिलं तर खाणं सोडायची आणि परत शेवटी माझी अंगावची कपडे सुद्धा ती न्यायला
मागं पुढे तिनं बघितलं नाही आपल्या बाळासाठी. मग तिला मी म्हणायचे, अगं तुला चिंध्या देते माझी मॅक्सी सोड म्हणायची मी तिला. तर तिनं माझं काहीसुद्धा ऐकलं नव्हतं. तिनं वळून दमली शेवटी. मग आपण थोडीच त्यांना अंगावचे कपडे काढून देणार आहे. तिला साधी दुसऱ्या चिंध्या दिल्या, तिला सोड म्हणते तर ती मला सोडत नव्हती. खूप तिच्या मी विनंत्या केल्या, तर ती आता माणसामध्ये आहे लहानाची मोठी मीच तिला केल्या, खूप माया आहे त्यामुळे ती काय मला सोडतच नव्हती. मग शेवटी मी हातात तिच्या ह्याच्यातनं घेतलं. शेवटी तिच्या पोटात दुखायला तर म्हणताना एक कोबीचं फ्लावरचं पान तिला खायला टाकलं. मग जणू करून तिच्या अंगामध्ये जीव येईल असं दुखणं सहन करण्यासाठी, कळा सहन करण्यासाठी. मग कोबीचं झाल्यानंतर मग ककडी पण तिला दिली खायला. ककडी पण तिला खूप आवडते. मग तिला मी हातानंच भरवलं, खा म्हणलं. कसं माहिती आहे का, दुखायला तर माणसाला समजत नाही आहे की काय करून काय नको. म्हणजे अंगात जीव जरी आला तरी थोडं बरं पडतं म्हणताना तिला मी घास खायला घालत होते, कारण तिची वेळच अशी होती की तिची काळजी घेण्यासारखी. म्हणताना जेवढं खायला तेवढं मी तिला काय काय खाते ती सगळं मी तिला पुरवलं. आणि म्हणलं कसं माहिती आहे, त्या ठिकाणी आपण जर असतो तर आपल्याला पण हीच वेळ आली असती. म्हणजे फॅमिली मेंबरच आहे आमची घरातली. मग खाल्लं तिनं थोडं पोटभर आणि नंतर ती माझ्यापाशी आली. म्हणजे इकडं तिकडं केलं तिनं. म्हणजे दुखायला लागले ती माझ्यापाशी यायची, मी तिची माया करायची. पुन्हा मग ते आमच्या दोघींचं चालूच होतं दिवसभर. माझं काही लक्ष लागतंय दुसऱ्या कामामध्ये, तिचं दुखायला लागले म्हणल्यानंतर. फायनल बघा ती वेळ आली आणि तिनं अक्षरशः 5 पिल्ली दिली. आणि ती आजपर्यंत मी मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये बघत होती पिल्ली दिलेली सशांनी, पर ती पिल्ली बघून मला खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला अक्षरशः ते मी पिल्ल्यासनी हात लावताना मला वेगळंच फील येत होतं आणि डोळ्यातनं पाणी पण यायला लागलं होतं. कारण माझ्या मिठ्ठू बाळानं असं त्रास सहन करून शेवटी पिल्ल्याला जन्म दिलाच. आणि त्यांनी मला म्हणजे एक एवढा आनंद दिला आहे की मला काही सांगू शकत नव्हते. आणि खरं त्या आनंदाला खरंच आनंद झाला की दुःख पाठीमागे येतं. आणि तिला ती दूध पाजायला काय झालं काय माहीत, पहिल्यांदाच तिनं पिले दिली ती. त्यामुळे दूध पाजायला मी जबरदस्ती गेलो आणि तिनं स्वतःच्याच बाळाला असा पाय मारून इजा केली. मग शेवटी मग मी गप्प बसते. मग मेडिकलमध्ये जाऊन सिरिंज कशाने पाजायचं, ते तर लहान आहे, ते तोंड पण तिचं लहान आहे, कसं पाजायचं, चमच्यानं पाजू शकत नाही. म्हणजे सिरिंज आणावी म्हणून दुकानात जाऊन मी सिरिंज आणली आणि सिरिंजनं गाईचं दूध थोडं कोमट करून मी त्यांच्या तोंडामध्ये थेंब थेंब सोडत होती. कारण त्यांना जगवणं मला गरजेचं आहे. आणि अक्षरशः मला एवढं वाईट वाटत होतं की आता काय करावं आणि काय नको. माझा जीव पण राहत नव्हता. तर विलाज नाही हो, ह्या गोष्टीला विलाज नाही. ती पिल्लाला दूध पाजायला गेली, पाजत नव्हती म्हणून आम्ही तिला जबरदस्ती दूध पाजायला गेलो. आणि त्या जबरदस्तीमध्ये तिचा पाय म्हणजे त्या पिल्लाच्या अंगावरती लागला. ती नखी असते, नक्कीनं असं चाकूनं कापल्यासारखं तिच्या बाळाला एवढं म्हणजे जखम झाली मोठी की काय करू मला काही समजतच नव्हतं. आणि दवाखान्यात पण लहान बाळाला मी कसं घेऊन जाऊ, काय ते टाके पण त्याला घेता येत नव्हते. टाके पडायच्या मापाचं तिला कट मारलाय त्याला पाठीवरती बाळाला. त्या बघून मला रात्री एवढं म्हणजे जीव माझा कासावीस होत होता. रात्रभर अक्षरशः मला झोप लागली नाही सारखं ते बाळच मला समोर दिसत होतं. काय करू सांगा बरं, आता विलाज नाही माणसाला, अशा गोष्टी पुढे विलाज नाही. खूप वाईट वाटत होतं. म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी उतरलं होतं. आणि तुमचे दाजी मला सांगत होते काय होत नाही, तू टेन्शन घेऊ नको, काय होत नाही, तू वाईट मानून घेऊ नको, बाळ आपलं सरळ होईल, बाळा आपले येते, काय होणार नाही त्याला. आणि मग नंतर फायनल बी बघा मी सिरिंज घेतली आणि गाईचं दूध थोडं कोमट पाजून प्रत्येक बाळाच्या तोंडामध्ये एक दोन थेंब, लहान आहेत ती पिल्ली काल झालेली त्यामुळे हो का ते जखम किती आहे त्याला. माझा जीव काही राहत नव्हता तरीसुद्धा त्याला मी थोडं गाईचं दूध पाजत होते. मग प्रत्येक पिल्ल्याला घ्यायची बघा. ती पिल्लू काही तोंड असं उघडत नव्हतं तरीसुद्धा मी तोंडाच्या वरच्या साईडला सिरिंज दाबले की त्यांच्या तोंडाशी बगदिशी दूध येत होतं. तरीसुद्धा एक थेंब आला की त्याच्या तोंडावर नेऊन सोडत होती. थेंब आला की त्या सिरिंजच्या तोंडाला मी त्या तोंडात नेऊन ठेवत होते. आणि ती पण भुकेच्या पोटी अशा जिबळ्या चाटत होते. मला खूप बरं वाटत होतं. जेणेकरून मला आशा तर वाटली की आपण दूध त्यांना पाजू शकतो आणि ती पिऊ शकतात म्हणून जरा बरं वाटत होतं. मग सिरिंज नुसतं उगच टेकवायची, मी दाबलं की पूर्ण त्यांच्या तोंडात जात होतं. आणि उगच ठेम आला की त्यांच्या तोंडापाशी मी नेऊन सोडत होते. आणि आता माझंही रोजचंच काम झालं जोपर्यंत पिल्ली माझी मोठी होत नाही तोपर्यंत. आणि मला एकटीला काही ती मी त्या मिठूला आमच्या पकडू शकत नाही कारण ती पाय मारते. आणि मी रिक्स घ्यायला तयार नव्हते कारण दुसऱ्या पिल्ल्याला इजा करायची मला नव्हती. त्यामुळे मी हा प्रयत्न केला. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. मग सगळ्या पिल्लासनी मी हळूहळू एक थेंब पाजायला चालू केलं आहे बघा. आणि अक्षरशः मला खूप वाईट होत होतं खरं. मी तिची आई झाली आता, कारण काय करणार, पिल्ल्यांना तर जगवायचं आहे. तिनं नाही दूध पाजलं म्हणून आपण त्यांना पिल्ल्यासनी सोडून देऊ शकत नाही. तर लय गोंडस आहेत, क्यूट आहेत अहो. अशी सोन्यासारखी पिल्ली कसं वाटते सांगा. आणि इतक्या दिवसातून देवानं आपल्या घरी त्यांना जन्माला घातले. मग जाऊ तिकडं कुठलं तरी पुण्यच आहे म्हणायचं, कारण आई पाजत नाही म्हणून आपण त्या पिल्लांना सोडून तर देऊ शकत नाही ना.
म्हणून मग मी पण सिरिंज आणून त्यांना दूध पाजलं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडं काही ह्याच्यासाठी पर्याय असला तर प्लीज मला कमेंट करून सांगा. कसं म्हणजे माझा प्रयत्न योग्य होता की अयोग्य, मला ते नक्की सांगा. खरंच माझ्या त्या बाळाला पण लवकर बरं कर असं तुम्ही पण देवापुढं प्रार्थना करा. मी पण करते, कारण त्या बाळाची जखम मला बघू वाटत नाही. त्याला मी दवाखान्यात पण नेऊ शकत नाही. मी आणि त्यांनी रात्री त्या बाळाच्या जखमेवरती आपल्या जखमेचा मलम असतो तो लावला, कॉटन घेऊन शना. खरं ते राहतंय वे, तरी मी त्यांना म्हणत होती त्याच्यावर चिकट टेप वगैरे लावूया, म्हणजे ती जखम अशी मिळून येईल, अशी पूर्णपणे टाकेपाड्यासारखी फाटत गेलेली आहे. मग ते म्हणले तिची नाजूक, त्या बाळाचं नाजूक कातळ्यात जखम काय लाव, म्हणजे पट्टी वगैरे काय लावू नको, चिकट टेप वगैरे हाय असंच राहू दे. मग नंतर आपण त्याला बघूया काय काय होते. जखम होईल बरी, त्वचा नवीन बनत जाते, तू काय टेन्शन घेऊ नको. त्यांनी मला सांत्वना खूप केली. खरं त्या बाळाकडे बघून असं मला वाटत नव्हतं. तरी सुद्धा त्यांनी पहाटे 4 वाजता, नंतर 12 वाजता त्यांना आम्ही कसं दूध पाजून औषध वगैरे लावून झोपवलं होतं. परत आणि पहाटे 5 वाजता तुमच्या दाजीने उठून त्यांना कामरून वगैरे घातलं, कारण पिल्ले आहेत ती लहान लहान इकडे तिकडे होत असतात. जरी आपण त्यांना झाकून वगैरे ठेवलं तरी सुद्धा ते आपलं अंगावरचं कामरून हे काढतच असतात. मग तरी मी त्यांना उठून बघितलं तर त्यांच्या अंगावर डबल टेबल कामरून होतं. मी म्हणलं ही कोणी टाकलं, तर दाजी तुमचे म्हणले की मीच त्याला उठलो होतो आणि पिल्ली तुझी वर पडलेली होती, हवा वगैरे लागल, ऊब त्यांना पाहिजे म्हणतात. मी नंतर आणि कॉटनचा कपडा त्याच्यावरती टाकला. मग मला खूप बरं वाटलं. आणि उठल्या पहिलं पहाटे 5 वाजता मी पिल्लांचं तोंड बघितलं, कशा आहेत पिल्ली माझी, ते लागलेलं पिल्लू कसं आहे. मग ती जर हालचाल केल्यानंतर माझ्या जीवाला बाबा अजून तर आहे व्यवस्थित, देवाच्या कृपेनं असंच चांगलं होऊ दे. हे प्रयत्न माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लहान बाळ आहे त्यामुळे खूप वाईट वाटतं. जरा मोठे झाल्यानंतर मग मला काही एवढं टेन्शन नाही बघा. मग सगळ्या बाळासनी बघा दूध पाजून शना मी निवांत एका साईडला ठेवलं बघा. आणि लास्टचं एक बारकं पिल्लू राहिलेलं होतं, ती जरा लहान आहे सगळ्यांच्यापेक्षा. मग त्याला पण दूध पाजलं. त्यानं पण थोडं हळूच तोंडात सोडायचं लय अवघड आहे, लहान आहे व त्यांना बी काय कळत नाही काय नाही. तरी सुद्धा मी प्रयत्न माझ्यानं होतं तेवढा मी प्रयत्न केला त्याला दूध पाजायचा. म्हणजे खूप छान वाटत होतं. मग थोडं तर असं मुटक्या मारून, म्हणजे जीभ चाटून वगैरे असं दूध पेत होते, ठेमट. म्हणजे तोंडात तर कुठली सिरिंज घालायला, फक्त तोंडापासून एक ठेम आल्याला तेवढा सोडायचा, म्हणजे जेणेकरून त्याला तोंडामध्ये ओलावा राहिला असं. सारखं लहान बाळ आहे म्हटल्यावर त्याचं तोंड सारखं ओलं राहणं गरजेचं असतं. ते आता पाजतच नाही दूध म्हटल्यावर आपण प्रयत्न करायला लागणारच आहे. कसं तर करून त्याला पण बघा 1-2 ठेम त्या तोंडात जाईल असं मी सोडलेलं आहे. मला पण जरा बरं वाटलं. म्हणजे पिल्ल्यांना नंतर संध्याकाळी त्यांनी आल्यानंतर त्यांना मिठूला पकडून दोन्ही पाय नीट पकडून धरायला लागते. तेव्हा कुठं ती पाजली तर पाजते, नाही तर पाजत नाही आणि उड्या मारते चांगली. त्यामुळे नक्क परत दुसरंही पिल्लू जखमी होईल असं माझ्या भीतीने मग मी माझा प्रयत्न चालू केला बघा. मी असाच प्रयत्न करीन, कारण मला पण पिल्ल्यासनी काही म्हणजे गमवायचं नाही आहे, कारण ती लहान पिल्ले आहे, तो शेवटी मी पण आई आहे, म्हणून मी पण हा प्रयत्न केला बघा. तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. खूप वाईट वाटतं असं काय तर झालं तर. मग परत मी सगळ्या पिल्लांना दूध पाजलं बघा आणि झाकून ठेवलं. ही बघा पिल्ली कशा आहेत बघा, किती गोंडसन क्यूट आहेत. त्यांना आता काय करू मला काही समजणं झालं, तरी झाकून ठेवलं. आणि थोड्या वेळा मिठून बसले बघा. मिठूला मी एक पिल्लू घेतलं आणि मिठू बशी नेऊन सोडलं बघा. कसं पेते बघा ना हो. तर त्या आईला मयाच नाही, शेवटी तिच्या पुढं सोडलं म्हणजे हातात जीव माझा पकडून पुन्हा त्रास वगैरे करत्या का तरी नाही. थोडं जरा वास घेतली आणि नंतर तिच्याजवळ आलं. पिल्लू तिच्याजवळ गेल्यानंतर प्रेचा म्हणजे ऊब लागली त्या पिल्लाला आईची, आणि ते पिल्लू पेयचा प्रयत्न करू लागलं, तिला हुडकू लागलं तिचे निपल कुठं आहेत ते. आणि पेयचा प्रयत्न केल्यानंतर म्हणजे असं वाटत होतं की अजून काही पिल्ल्याला काय करते की भीती माझ्या मनात होती. तरीसुद्धा मी भीती मन आवळून धरलं. तरी पिल्लू पेयचा प्रयत्न करत होतं. तर तिनं शेवटी पेयला गेल्यानंतर पिल्लू बघा लास्टला तिनं उडी मारली. त्यामुळे खूप वाईट वाटतं. जाऊ दे, तिनं नाही सांभाळलं तर मी आहे पिल्ल्यांना सांभाळायला. शेवटी देव आहे, देवानं माझ्या घरी जन्माला घातलं, त्यामुळे मी पण त्यांना सांभाळणार.